गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. उचलत नाही ना. अरे काय चाललंय बावळटपणा, लहान मुलासारखं काय वागताय? जाबाई बापू जरा शाण्यासारखं वागा. हो हो. उचला उचला. हॅलो. हा काय डॉक्टर कुठपर्यंत आली गाडी? खारदांडा. अहो डॉक्टर प्रेमाची गाडी कुठपर्यंत आली? डॉक्टर तुमच्या शेजारी ना मुलगी काय तिचा हात बीत धरलात का नाही? हॅलो. मी सांगतो नंतर. हा बाय बाय. कसं आहे आपला केदार, त्याला म्हणालो प्रेमाची गाडी कुठपर्यंत आली तर म्हणतो खारदांडा. अरे ना गाढवाना काय अक्कल आहे का? हा इतकं छान गाणं लागलंय, पाठीमागे कोण बुजुर्ग माणसं बसले? काही नाही. आमचा जावई, आमचे चिरंजीव आणि ते कन्यारत्न. काय माणसं निपजले तो घरात. मी सांगतो मध्ये तुला या सौरभचा आधी लग्न लावून टाक, म्हणजे लगामात राहील तो. याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. चौखूर उधळतोय तो. जाऊ दे, तू चहा घे. आणलात? घे. लागला लागला. हॅलो काय डॉक्टर? हा बोल. कुठपर्यंत आली गाडी? कुठपर्यंत आली? हात पकडा की. नाही पकडला अहो म्हणजे पप्पी तरी घ्या. गप्प बस, नंतर करतो फोन. हा ठेव ठेव. गुड मॉर्निंग मिस्टर मनोहर, बोला. गुड मॉर्निंग डॉक्टर. डॉक्टर तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुमच्या आवाजातला कॉन्फिडन्स ऐकला ना की माझा पण उत्साह वाढतो. हो ना, एरवी मी थोडासा. हो डॉक्टर आहे ना मी कॉन्फिडंट नसले तर पेशंटना कसा कॉन्फिडन्स देणार मी? अर्थात तुम्ही काही माझे पेशंट नाही आहात. बाबा मला द्या ना फोन. थांब ग एक मला मिनिट. द्या. डॉक्टर तुम्हाला तर माहिती आहे त्याची घाई कशी असते. मला बोलायचं आहे बरं, राधाताईशी. आधी हिचा मुद्दा सांगतो मी. अहो द्या द्या तिला. तसंही फोन शिवाय तिचं बोलणं ऐकू येतच आहे मला. मी सांग अगं बाबा मोनिका,
ही बाबा म्हणजे ना एकदम लेड बॅक आहेत. ए सॉरी सॉरी सॉरी. मावशी राधाताईला द्या ना फोन. तिला बर्थडे विश करायचं होतं म्हणून तुझ्या सर्व नाही केला. सरप्राईज करायचं होतं तिला. द्या ना तिला फोन. अगं तुझी राधाताई आहे कुठे घरी? गेली सुद्धा ती. बाईसाहेबांचा आधी देऊळ आणि मग हॉस्पिटल. ओ नो, किती लवकर उठते ही मुलगी. तूही तसंच उठायला पाहिजे लवकर. मावशी आज ना आपण राधाताईचा बर्थडे सेलिब्रेट करायचा म्हणजे करायचंच. ती नेहमी आपल्याला मना करते आणि डॉक्टर मानस म्हणतात म्हणून आपण दिसाय. आज आपण डिनरला जाऊया, मस्त धमाल करूया. तुम्ही, मी, राधाताई आणि बाबा. फॅन्टॅस्टिक आयडिया आहे तुझी मोनिका. मला खूप आवडलं असतं ग. पण तुझी राधाताई तुला माहितीये ना, आज सकाळी मी तिला नुसतं बर्थडे विश केलं ते सुद्धा तिला आवडलं नाही. लगेच जशी कपाळावर आठी आली तिच्या. तेव्हा मला वाटतं आपण काही गोष्टी सोडून द्यायला हव्या. तुझ्यासारखाच विचार करून मी काल तिला एका लग्नाला घेऊन गेले. जबरदस्तीनेच नेलं तिला. मला वाटलं होतं तिचा मूड थोडा बदलेल, पण प्रयत्न फसला माझा. उलट जास्तच अपसेट झाली ती. हॅलो हॅलो मोनिका, तू तुझं मूड घालवू नको ग. ऐक, मला एक आयडिया सुचली आहे. आपण ना डिनरचा तुझा प्लॅन थोडा मॉडिफाय करूया. हा, बाहेर कुठे जायच्या ऐवजी तुम्ही आमच्याच घरी या ना. इथे 4 जण मस्त डिनरचा बेत करू. हा, म्हणजे जेवण छान एन्जॉय करायचं. फक्त राधाच्या वाढदिवसाचा विषय काढायचा नाही. काय? येस येस येस. जेवण डन बाबा, जेवण डन. फक्त मावशीच्या घरी. Yes. चलो मी जाते तयारी करायला. ओके. डॉक्टर डॉक्टर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यु नो, आज राधा जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळे आहे. काहीतरी काय. चला संध्याकाळी भेटू मग. हा, ओके. बाय बाय. किती वेळा सांगितलं त्या मुलीचा विषय या घरात नको. किती वेळा बजावलं पण. मोनिका, आपण एखादं मस्त गिफ्ट राधासाठी. लाव 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 ना फोन. लाव ना, परत लाव ना एकदा. त्याची खिची रे. तो चम्या राहिला रे, त्याला जरा जरा तयार करायला लागणार. फोन लाव ना. तू नाही ना फोन. ऐक ऐक, त्याचं काय आलं माहितीये, लग्नाचं वय उलटून गेलंय ना, त्यामुळे सगळे पावसाळे त्याचे फुगड गेले. बरोबर ना. त्यामुळे काय आलं माहितीये का, तो मूर्खांच्या नादी लागण्याच काय अर्थ नाही. चला निघूया. सगळे फटाके आहेत ना, ते असे साधलेले आहेत. फटाके ना ते तापवायला पाहिजेत ना रे. मग असा मोठा धमाका होईल. लाव लाव फोन लाव त्याला. नक्की लाव. आणि विचार त्याला काय चुम्मा बिम्मा घेतला की ना. तू म्हणजे ना यशवंत, काय वाटेल ते बोलत असतोस. इकडे इकडे ये. लागला लागला फोन लागला. ये ग. लागला की सांगा आम्हाला. लागला की सांग लवकर लवकर. काय तो फोन लागला. हॅलो, काय? हा डॉक्टर, कुठपर्यंत आली गाडी? बँड्रा म्हणतो. अरे वानरा म्हणावं काहीतरी कर आता. बँड्रा आलाय. हो, बँड्राला आलायत ना, बेस्ट आहे. बँड स्टँडला जा, बँड स्टँडला कॉफी तरी पाजा तिला. हात तरी धरा थोडासा. हे फोन. किंचाळा घाबरून मोठे. आपल्यासारखी डेअरिंग नाही कोणाच्या. रंजू, काय झालं? काय त्रास होतोय? हा,
कम ऑन मम्मा. काय ग सरक बाजूला. मम्मा. किती वेळा सांगितलं मला मम्मा मम्मा म्हणू नकोस, मला आवडत नाही. आई म्हण सरळ. किती ग रागवतेस आई. सोड ना, खूप झालं आता. संपलं ते सगळं. संपलं? काहीच संपत नसतं, जळत राहतं आतमध्ये. तुला काय कळतंय मोनिका? शांत बस. आणि तुम्हाला काय फरक पडतोय? तुमच्या मनासारखं तुम्ही वागताय ना, मग झालं तर. सरिता 23 वर्ष झाली आहेत त्या गोष्टीला. आपण एका घरामध्ये राहतो पण आपल्यामध्ये संभाषण नाहीये. तू बोलणं टाकलंयस ते आजपर्यंत. तुला अगं मी चहा घेतोय ना. सॉरी. तुला असं नाही वाटत का की आता तरी आपण. मला काय वाटतं ना, याचा विचार करायची वेळ गेली आता. संपलाय सगळं. काय झालं? तुम्ही ड्राईव्ह करतानाचा फोन नका घेत जाऊ. नाही ते रॉंग नंबर. मी नाहीच घेत एरवी, पण हा. तुमचं क्लिनिक याच साईडला आहे का? नाही नाही, तिथे घराजवळच आहे. मग इकडे तुम्ही मला फक्त सोडायला नाही ना आलात? आय मीन. नाही तसं नाही. काय माझ्या सेकंड सेशन साठी मी जागा बघतोय, त्यासाठी म्हणून इथे. तुम्ही डॉक्टर राधा मनोहर राईट? म्हणजे ऑल इंडिया मेडिकल जर्नल मध्ये कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरीज ही सिरीज चालू आहे. मला वाटतं मागच्या महिन्यात 2 कॉम्प्लिकेटेड केसेस मांडल्या होत्या. त्या डॉक्टर मनोहर तुम्ही? हो, त्या दोन्ही केसेस माझ्याच होत्या. हो, ग्रेट, फॅब्युलस, व्हेरी इम्प्रेसिव्ह, व्हेरी इम्प्रेसिव्ह. काय असल्या केस कोणी हाताळणारच नाही, कुठचाच डॉक्टर. हाय बीपीमुळे जे पेशंट येतात ना सीझरसाठी, त्या केसेसमुळे डॉक्टरांचाच बीपी वाढतं. नाही पण तुम्ही त्या केसेस, क्रिटिकल केसेस हाताळल्यात, प्रसंगावधान राखून क्युअर केल्यात. खरंच ग्रेट. नो, इट्स ओके. ते आपलं कामच आहे. पेशंटने आपला प्राण सोपवलेला असतो आपल्याकडे. अर्थात डॉक्टर प्रधान माझ्या पाठीशी होत्या म्हणून हे सगळं शक्य झालं. तुमच्या गुरु का त्या? नाही म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल आर्टिकल मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. हो, गुरु, आई, मैत्रीण, सगळं काही आहेत. डॉक्टर प्रधान ग्रेट आहेत. ते आहेत म्हणून मी आहे. हो, भेटायलाच हवं मग त्यांना. ते शाश्वती त्यांचंच ना? म्हणजे नाव खूप ऐकलंय त्यांचं, पण भेट नाही झाली अजूनपर्यंत. हाय, बोल. बरं ऐक, नीट ऐक. बीचवरच्या फ्रेंड्स कॅफे मध्ये मला भेट. एक महत्वाचं काम आहे. महत्वाचं काम काय? कमॉन यार, मी सांगतोय ना, फोनवर सांगता आलं असतं तर भेटायला कशाला बोलवलं असतं स्टुपिड. ये तिकडे, मी अर्ध्या पाऊण तासात पोहोचतो. ओके ओके, ऑल राईट, मी येते. चल बाय, सी या. चला फ्रेश होऊया. महत्वाचं काम? आलो आपण. मला इथेच उतरायचंय. ओके. थँक्स, मी वेळेवर पोचले. नाही नाही हो, थँक्स कशासाठी? उलट मीच थँक्स तुम्हाला. म्हणजे मला इतका वेळ कंपनी मिळाली तुमची. नाही पण एक राईड माझी तुमच्यावर उधार राहिली. मला ड्रायव्हिंग येत नाही आणि मला नाही वाटत आपली पुन्हा कधी भेट होऊ शकेल. आपण डॉक्टर असलो तरी आपले एरियाज वेगवेगळे आहेत. सो नाही असंच काही नाही आहे. म्हणजे योग जर जुळून आला तर मॉलमध्ये, पार्कमध्ये, थिएटर्समध्ये, जिममध्ये कुठेही भेट घडू शकते. मी काम सोडून इतर काही करत नाही. एनिवे, थँक्स अ लॉट.
सौरभ, सौरभ उचलत का नाहीये फोन? हॅलो केदार. हॅलो सौरभ, कुठे आहे आणि फोन का नाही उचलत आहे? अरे तुझी होणारी बायको राधा आहे ना, तिची बहीण मोनिका तिला भेटायला गेलाय. इथे जवळच गेलाय, लवकरच येईल. तू सांग ना मला काय काय केलं, सांग सांग. हा. तुम्हाला लाजा नाही वाटत? बेशरम, नालायक. थांबा, मी घरी येतो आणि पाहतो तुमच्याकडे. ये लवकर ये. ऐकलंय मी सगळं आई. हे बघ, तुझं काही एक चुकलेलं नाहीये. आणि काय का मोनिका, त्या फालतू राधाच्या बर्थडे साठी एवढं एक्साइट व्हायची काय गरज आहे? गार्गी, काय हे? किती वेळा सांगितलंय तुला मोठ्यांबद्दल अशा पद्धतीने बोलू नये म्हणून. फालतू फालतू हे काय शब्द झाले? अगं पण आई, आज तिच्यामुळे तुझ्यावर एवढा अन्याय झालाय म्हणून तू बाबांशी बोलत नाहीयेस, तर ही दोघं तुलाच ऐकवतायत. वा, याला काय अर्थ आहे? तू कशाला भडकवतेस गार्गी आईला? आणि काय हरकत आहे ग सगळ्यांनी हसत खेळत एकत्र राहायला? इतकी वर्ष बाबांनी बोर्डिंग मध्येच ठेवलं होतं ना राधाताईला. राधाताई? हो, राधाताईच. आणि त्यानंतर डॉक्टर प्रधान घेऊन गेल्या त्यांच्या घरी. हे बघ, बाबांना कायम आपल्या जवळच होते आणि आपल्या जवळच राहिले. अरे, वाढदिवसाच्या दिवशी विश करायचं नाही का तिला? नाही करायचं म्हणजे नाहीच करायचं. विश करायचं नाही म्हणजे काय? नाहीच करायचं तिला विश. तिचा आणि आपला संबंध काय? गार्गी, असं नाही बोलायचं बाळा. का नाही बोलायचं बाबा? मी बोलणार. गेली 23 वर्ष तुम्ही आईला दुःखच देत आलाय. 23 वर्ष ती तुमच्याशी बोलत नाही हे दिसतं तुम्हाला, पण गेली 23 वर्ष ती जिवंतपणी मरते हे नाही दिसत तुम्हाला. हे बघा, त्या फालतू मुलीचा विषय यापुढे या घरात बंद. अरे काय चाललंय काय? अजून किती वर्ष ह्या विषयावर आपण ह्या घरात भांडणार आहोत? मी जिवंत असेपर्यंत. नाही, ती मुलगी या घरात राहत नसली ना, तरी ज्या दिवशी त्या मुलीनं या घरात पाऊल टाकलंय ना 23 वर्षापूर्वी, त्या क्षणापासून ती मुलगी इथेच आहे. इथे सगळीकडे आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी ती मुलगी इथेच आहे. दुर्दैव आहे, दुर्दैव माझं आणि माझ्या मुलींचं. आई, आई तू शांत हो ग. आय एम क्वाईट थ्रिल्ड यार. राधाताईचं लग्न म्हणजे अल्टिमेट, सिरियसली. पण राधाताई म्हणजे ना सर्किट वाटते की नाही जरा? कम ऑन या सौरभ, सर्किट काय हा? शी इज सो स्वीट. स्वीट तर आहे, म्हणजे म्हणूनच तर मला पहिल्याच बघितल्याच आवडली ती. आय मीन केदार दादासाठी आहे. हो, पता आहे यार. तुझा आणि आता लग्नाचा काय संबंध नाही. तू 50 मुलींचा घोळका घेऊन फिरणार. हो तो है यार, हम तो है ही ऐसे. बस आपण राधाताई बद्दल डिस्कस करायला भेटलो की नाही ते बाकी सगळ्यांना कटवून. त्याचं सगळ्यांना वाटेल की आपलंच काहीतरी चालू आहे. पण तू माझ्या राधाताईला सर्किट का मिळालास? बघ ना यार, मला ना तिचं सगळं जरा ऑडच वाटतं. म्हणजे बघ ना, पहिली गोष्ट म्हणजे तिला हसताच येत नाही. कॅन यू बिलीव्ह दॅट? हसता येत नाही. किती वियर्ड आहे ते. म्हणजे माझ्यासारखा सर्किट अतरंगी मुलगा बरोबर असताना ती एकदाही हसली नाही. इट वॉज फ्रस्ट्रेटिंग यार. तिचं कसं आहे माहितीये, ती अशी बॉक्स मध्ये बंद केलेल्या डॉल सारखी. अशी बॉक्स घ्यायची, बाहुली आत टाकायची, वरनं चिकटपट्टी लावून बंद. सही आहे यार. राधाताईचं ना असंच झालंय. बॉक्स मध्ये बंद केलेल्या बाहुली सारखी झाली आहे. होय, काय झालं? अरे मी आहे ना, बोल बोल, काय झालं? त्याला मला राधाताईला ना खूप हॅपी बघायचंय. कारण काय? कारण सौरभ, ती खूप एकटी आहे. एकटी? अगं बहीण आहे ना तुझी ती. हो, पण सावत्र. व्हॉट? आणि ती एकटी आहे कारण तिला लहानपणापासून एकटं टाकलं गेलं. एकटं टाकलं गेलं? कम ऑन यार, मला आय एम नॉट गेटिंग इट. मला कळत नाहीये. तू नीट सांग ना.